धाव संख्या 1 बॉल 1 रन. डावखोरा फलंदाज नाव काय? अक्षय. पाहूया खिलाडी का खिलाडी अक्षय आपल्या संघासाठी किती रन कमावतो. मारा करेल वैभव. दुसरा चेंडू आपल्या संघासाठी. हलकासा स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु बॉल 22 च्या रूपामध्ये एक धाव चोरण्यात यशस्वी. एका धावावर समाधान. 2 चेंडू 2 धाव. उत्कृष्ट 22 च्या स्वरूपात एक धाव. उत्कृष्ट असं या ठिकाणी गोलंदाजी वैभव कडून आपल्या संघासाठी कमीत कमी रन देण्याचा प्रयत्न. 2 षटकांचा हा सामना राहणार आहे तरी बॅटरला थोडे प्रयत्न करावे लागतील. सागर पाहूया आपल्या संघासाठी. छान असा स्ट्रेट शॉट परंतु सीधा गचाळ असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आर साऊथ कडून आणि परिणामी चौकार. संविधान चषक चौकार. 3 चेंडू 6 धावा. गोलंदाजी मात्र चांगली करतोय वैभव. थोडस टीम कडून गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. संघाने आपल्या रन रोखण्यासाठी प्रयत्न करायचे. पुन्हा एकदा त्याच दिशेने पटकावलेला चेंडू पाहूया हातात जातो का आणि सरळ स्ट्रेट हातामध्ये 2 रन घेण्यामध्ये यशस्वी. तिसरा रनाचा प्रयत्न आणि तिसरा रन सुद्धा घेण्यामध्ये यशस्वी झालेत का पाहूया. अंपायर कॉल आणि आउट. आउट. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. कोणी हुज्जत घालू नये. अंपायरने दिलेला निर्णय हा अंतिम राहील. 2 रनामध्ये यशस्वी झालेले आहेत. 4 बॉल 8 धावा. वेळ घालवू नका. अंपायर कॉल लास्ट कॉल. 2 बॉल बाकी. 2 रन आताचे 2 रन. 4 बॉल 8 धावा झालेल्या आहेत. तिसरा रन घेताना बाद झालेला आहे खेळाडू परंतु अतिशय छान असे गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन आपल्या संघासाठी कमावले होते. पाहूया अक्षय आपल्या संघासाठी डावखोरा फलंदाज. अक्षय आहे ना. अक्षय खालती नवीन आलाय. वैभव मारा करेल. अक्षय हलकासा ढकलण्याचा प्रयत्न परंतु चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातात. या ठिकाणी 22 ओव्हर थ्रोच्या स्वरूपात एक धाव. दुसरी धाव घेण्याचा पण प्रयत्न. दुसरा पण प्रयत्न संपूर्ण यशस्वी करतायत आपल्या संघासाठी. 2 धावा. डॉट बॉलवर 2 धावा या ठिकाणी चोरण्यामध्ये यशस्वी ठरतायत. धाव संख्या 5 बॉल 10. कोणी अंपायरची उज्जत घालू नये. अंपायरची उज्जत घालू नये. अंपायर कॉल लास्ट कॉल राहील. दोन्ही अंपायरनी लवकरात लवकर आपला निर्णय द्यायचा आहे. 5 बॉल 10 झाले ना भाई. वेळ कमी आहे मात्र आपण पंचांचा जो निर्णय असेल त्याच्यावर अंतिम राहायचंय. पंचांचा जो निर्णय असेल तो दोन्ही संघांसाठी अंतिम राहील. कोणी हुज्जत घालू नये प्लीज. आताचे रन 0. डेड बॉल. रन नाही. ओके डॉट बॉल आहे. 5 बॉल 8 धावा. पंचांच्या निर्णयानुसार आत्ताचा बॉल हा निर्धाव असेल. निर्धाव चेंडू. लवकर 7 वाजायला आलेले आहेत. लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. डॉट बॉल दिलेला आहे.
शेवटचा चेंडू बाकी आहे. 5 चेंडू 8 धावा. चला, बाहेरच्या प्लेअरने आतमध्ये यायचं नाही, तर -5 होतील. व्यतिरिक्त मॅचच्या ग्राउंडमध्ये कोणत्याही संघाच्या इतर खेळाडूंनी येऊ नये. डॉट बॉल दिलेला आहे. अजूनही आपल्याकडे 7 बॉल आहेत. 7 बॉलमध्ये आपण जास्तीत जास्त रन कमावू शकता. चला, शेवटचा चेंडू, पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. वैभव मारा करतील सागर यांना. पुन्हा एकदा डोक्याच्या वरतून वाईड चेंडू. अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धाव संकेत वर. 5 चेंडू 9 धावा. लवकर वैभव, लवकर. शेवटचा चेंडू, सुंदर चेंडू, डॉट बॉल. परंतु यष्टी रक्षकाकडून थोडीशी बचाव क्षेत्ररक्षण. 1 धाव चोरली गेली आहे. षटक समाप्तीनंतर धावसंख्या सरसावते 10. एका षटकानंतर धावसंख्या होते 1 बाद 10. शेवटचं षटक घेऊन येत आहेत नाव काय आहे? निलेश, कर्णधार निलेश स्वतः चेंडू घेऊन शेवटचं षटक त्या ठिकाणी आपल्या संघासाठी. पाहूया किती रन रोखण्यामध्ये यशस्वी ठरतात. बॅटरचं नाव काय? अक्षय. हा खालचा कोण आहे? काय? मॉन्टी. अक्षय. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. हलकासा स्वीप करून स्लिपच्या दिशेने 1 रन घेण्यात यशस्वी. दुसरा रन आणि डायरेक्ट हिट. अरे 2 3 4 आणि हा ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 4 प्लस 2 रन धावून काढले. असे मला वाटतं 6 रन. 7 धावा. इंटरनॅशनल नियमामध्ये 7 धावा असतात का? 6 असतात. ठीक आहे. 7 धावा अंपायरने डिक्लेअर केलेल्या आहेत. 6 असतात. 7 धावा अंपायरने सांगितलेल्या आहेत. एका चेंडू 7 धावा म्हणजे धावसंख्या होते 1 बॉल 17. 17 झाले ना? 17 ना? अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण आणि मिसकम्युनिकेशन. 6 आहेत का? 6 की 7? 7. अंपायर 7 सांगतायत. 7 धावा. चला, मॅच. दुसरा बॉल. चला निलेश, दुसरा चेंडू मारा करेल अक्षयला. पाहूया काय होतं. पुन्हा त्याच दिशेने पटकावण्याचा चेंडू जातोय यष्टीच्या खूप खूप लांब. वाईड चेंडू. 18. 1 बॉल 18 धावा. अक्षय, आपल्याला थोडा जोरात मारावा लागेल शॉट. आपल्याला सीमेरेषेच्या बाहेर बॉल पाठवायचा आहे. पुन्हा वाईट. बॉलर प्रेशर मध्ये दिसतोय. कर्णधार आपल्या संघासाठी प्रेशर घेत आहेत, परंतु आपला नॉर्मल खेळ त्या ठिकाणी सादर करायचा आहे. 1 चेंडू 19 धावा. 1 चेंडू 19 धावा. पाया पुढच्या 5 चेंडू मध्ये अक्षय आपल्या संघासाठी किती रन कमावतोय. पुन्हा त्याच दिशेने हलकासा प्लेसमेंट. 1 चेंडू यशस्वी. दुसरा रन घेण्याचा प्रयत्न. 1 रनावर समाधान. 2 बॉल 20. 1 ओव्हर 2 बॉल 20 रन. आता नवीन बॅटर मॉन्टी.
विराट चेंडू खेळेल आपल्या संघासाठी आणि स्वतः पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. तिसरा चेंडू छान असा क्रिकेटिंग शॉट त्या ठिकाणी मॉन्टीने ऑफ साईडच्या दिशेने, परंतु एकच धाव घेता येईल. एका धावावर समाधान. 3 चेंडू 21 धावा. शेवटचे 3 चेंडू राहिलेले आहेत. पाहूया अक्षय काय करतो आपल्या टीमसाठी. अतिशय चपळाईने हलकासा बॉल ढकलून 2-2 3-3 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेला अक्षय. पाहूया आपल्या संघासाठी मोठा शॉट या ठिकाणी दाखवतो का. आणि पुन्हा एकदा सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये प्लेसमेंट, परंतु परत गचाळ क्षेत्ररक्षण आणि एका रनाच्या ठिकाणी 2 धावा. तिसरी धावा घेण्यामध्ये पण यशस्वी. परत बॉल सुटतोय. चौथी धाव घेण्यामध्ये पण त्या ठिकाणी यश मिळतंय दहिसर संघाला. असं 4 धावा मिळाला. 24 झाले ना? 25 4 बॉल किती झाले? 4 बॉल 25. छोट्या छोट्या चुकीमुळे या ठिकाणी धावसंख्येमध्ये भर होते, परंतु त्याचा फायदा मात्र दहिसर टीमला होतोय. आर साऊथ आपण क्षेत्ररक्षणाकडे आणि थ्रोकडे थोडं लक्ष द्यायचे. शेवटचे 2 चेंडू लवकर अंधार होतो. 2 बॉल टू गो. मारा करेल अक्षय. बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न, पण बॉलच्या दिशेने त्या ठिकाणी फिल्डरचं उत्तम असं क्षेत्ररक्षण. 2 रन घेण्यामध्ये यशस्वी. 2 धावावरती त्या ठिकाणी समाधान मानावं लागेल आर नॉर्थ दहिसर टीमला. 25-2-27. शेवटचा चेंडू, पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू राहील. निलेश यांचा मारा करेल अक्षय. ओपनर बॅटर पाहूया आपल्या टीमसाठी. आणि छान असा झेल होण्याचा त्या ठिकाणी संभावना होती, परंतु झेल सुटतोय आणि रनआउट मात्र त्या ठिकाणी निलेश घेतोय आणि एका रनावर समाधान मानावं लागेल. 28 धावांचं त्या ठिकाणी लक्ष राहील. 29 धावांचं 28 धावा त्या ठिकाणी आर नॉर्थ अर्थात दहिसर टीमने केलेल्या आहेत. टार्गेट राहील 29 रनांचं. कंपल्सरी चेस असणार आहे. 2 षटकांमध्ये 29 धावा. 12 बॉल 29 रन्स रिक्वायर्ड. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची. 12 चेंडू 29 धावांचं टार्गेट राहणार आहे. आर नॉर्थ दहिसर संघाने लगेचच आपले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवायचे आणि अर्थात आर साऊथ आपल्याला 12 चेंडूत 29 धावा जर करायचे असेल तर आपले आघाडीचे आणि हिटर बॅटर त्या ठिकाणी आपल्याला मैदानात सोडायचे आहेत. लवकर अंधार होत आहे. पंचांनी जरा घाई करा. दहिसर टीम आपण लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. 2 ओव्हर 29 रन रिक्वायर्ड इन 2 ओव्हर्स. आणि आघाडीचे फलंदाज त्या ठिकाणी येत आहेत आर साऊथ तर्फे. लवकरात लवकर आर नॉर्थ दहिसर टीम आपण आपली फिल्डिंग लावून घ्या प्लीज. त्यामध्ये तुम्ही काही स्ट्रॅटेजी करू नका. अंधार होतोय तर बॅटरला दिसणार नाही असे काही प्रयत्न करू नका. आपली स्पोर्ट्समनशिप त्या ठिकाणी आपण सादर करायची आहे. अंपायर्स जल्द से जल्द फील्डिंग लगाने को बोलो. आपल्या आघाडीचे फलंदाज त्या ठिकाणी बॉल चेक करत आहेत, पिच चेक करत आहेत. पाहूया आपल्या संघासाठी 2 ओव्हरमध्ये 29 धावा करण्यात यशस्वी होतात का. संविधान चषक 2026 आर दक्षिण विभाग घनकचरा व्यवस्थापन यांच्यातर्फे आयोजित शेवटचा अंतिम सामना या ठिकाणी.
उपस्थित शाखा प्रमुख सचिन केळकर, विधानसभा संघटक शिवसेना बापूराव चव्हाण साहेब आणि सर्व कनिष्ठ वरिष्ठ अधिकारी महानगरपालिकेचे यांचे या ठिकाणी संविधान चषकमध्ये हार्दिक स्वागत. लवकरात लवकर 2च ओव्हरचं आहे. तुम्ही एवढं मोठं प्लॅनिंग करताय भाई. अंधार होत आहे. आर साऊथ आर नॉर्थ सर्वांना विनंती राहील की लवकरात लवकर मॅच खेळवायचे. दहिसर टीम आपण आपल्या आघाडीचा फलंदाज गोलंदाज त्या ठिकाणी पाठवायचे. फलंदाज त्या ठिकाणी मैदानात तैनात आहेत. कोण आहे बॅटरला रे वरती? हा दर्शन प्रशांत आणि विनोद आपले आघाडीचे फलंदाज त्या ठिकाणी आर साऊथ तर्फे मैदानात तैनात. पाहूया अक्षय आपल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहे. मला वाटतं अक्षयवरच सर्व जिम्मेदारी दहिसर संघाची आहे, कारण बॅटिंगला सुद्धा तो ओपनिंगला आला होता आणि बॉलिंगला सुद्धा पहिलं षटक घेऊन येतं. आपल्या संघासाठी कमीत कमी रन देण्याचा त्याचा प्रयत्न राहील. 12 चेंडू 29 धावाचं लक्ष. पाहूया आर साऊथ पूर्ण करेल का किंवा आर नॉर्थ ते रोखण्यात यशस्वी होईल का. अक्षय मारा करेल प्रशांत यांना. अमित कोण आहे? अमित बॉलर. त्याच्या टी शर्टवर अक्षय लिहिलंय. टी शर्टवर अक्षय पण तो आहे अमित. 1 चेंडू 1 धावा 2 धावा. सुंदर अशी सुरुवात मिळालेली आहे. 1 चेंडू 2 धावा. स्लो बॉल टाकण्याचा प्रयत्न. कॅच होते का बघूया, परंतु कॅच फिल्डर कोणी नाही. एका धावावर समाधान. गुगली टाकण्याचा प्रयत्न. 2 बॉल 3 धावा. अमित यांच्याकडून मारा करेल आता विनोद. नवीन बॅटर फर्स्ट बॉल खेळेल आपल्या संघासाठी. उंच असा बाहेर ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल जातोय डॉट. निर्धाव चेंडू. 3 बॉल 3 धावा. बॅटी खालून बॉल जातोय. चौथा चेंडू. उंच असा तटावलेला चेंडू. पाहूया झेल होतो का, आणि हा झेल. संविधान चषक झेल बाद. विनोद जातो पॅव्हलियन मध्ये पदक घेऊन. सुंदर असा झेल. खातं न खोलताच विनोद आपल्या पॅव्हलियन मध्ये परत जाताना. 5 चेंडू 4 धावा 1 विकेट. स्कोरर बरोबर हा मी बोलताना. 5 चेंडू 4 धावा ना. 4 बॉल 3 रन. 4 चेंडू 3 धावा 1 बाद. सुंदर असं गोलंदाजी अमित यांच्याकडून. अतिशय बाहेर येऊन पाठच्या ठिकाणी ढकललेला बॉल आहे. पाहूया सीमारेषे बाहेर जातो का, आणि सीमारेषे बाहेर. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोचला होता, परंतु संविधान चषक चौकार. छान अशी बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. पाच बॉल 7 धावा. क्षेत्ररक्षक पोहोचला होता, परंतु खड्ड्यामुळे बॉल टर्न केला आणि सीमारेषे बाहेर गेला. 5 बॉल 7 रन्स. लास्ट बॉल टू गो. अमित छान असा शॉट या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. दुसरा धावेचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी यशस्वी. 9 धावावर या पहिलं षटक संपते. धाव संख्या पोहोचते 9. 1 बाद 9. 20 धावांची आवश्यकता राहील शेवटच्या षटकामध्ये. अतिशय मोठं आव्हान या ठिकाणी आर साऊथला आहे. प्रशांत पावे आपल्या टीमसाठी काय करतो. 6 चेंडू 20 धावांचं आव्हान आहे.
प्रथम पारितोषिक जर मिळवायचं असेल तर मोठे षटकार चौकार तुम्हाला त्या ठिकाणी मारावे लागतील. बॉलरचं नाव सागर. सागर. सागर पावे आपल्या संघाला मॅच जिंकून देतो का? 6 चेंडू 20 धावा रोखण्यामध्ये यशस्वी ठरतो का? सागर वर्सेस प्रशांत. पहिला चेंडू लेगच्या दिशेने. बॉल मला वाटतं आउट, रन आउट. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. दुसरा रन घेण्यामध्ये अयशस्वी ठरतो. बॅटर जातो पॅव्हलिंग मध्ये. 2 बाद, धाव संख्या 10. 1 बॉल 10. 19 धावांची आवश्यकता राहील 5 चेंडू मध्ये. मोठं आव्हान प्रशांत समोर. स्वतः कर्णधार निलेश त्या ठिकाणी मैदानात आलेले आहेत. पाव्या सागर आपल्या पुढच्या चेंडूमध्ये काय कमाल करतो? फुलटॉस चेंडू घेतलेला आहे, परंतु बॉल एक टप्पा, 2 टप्पा, 3 टप्पा, 4 टप्पा सीधा क्षेत्ररक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा रनआउटचा चान्स आणि हा रनआउट. कर्णधार रनआउट. बॅक टू बॅक विकेट्स गोईंग. पॅव्हलियन मध्ये लवकरात लवकर दुसऱ्या बॅटरने यायचे. अंधार होत आहे. निलेश आपण आपल्या बॅटरला लवकरात लवकर पाठवायचे. पुन्हा 19 धावांची आवश्यकता राहील. 18 धावांची आवश्यकता राहील. 1 रन काढला ना आता. किती झाले? 11 रन झाले का? 2 बॉल 11, 4 बॉल 18 धावांची आवश्यकता. लवकर नेक्स्ट बॅटर. धावत यायचे, जरा धावत यायचे. साऊथ संघाचे यष्टीरक्षक आता फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेले आहेत. पाव्या सागर काय करतो आपल्या टीमसाठी? प्रशांत आपल्याला मोठा फटका या ठिकाणी अपेक्षित राहील आणि अपेक्षेप्रमाणे मोठा फटका त्या ठिकाणी दिलेला आहे, परंतु कॅच ड्रॉप होते. पुन्हा 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. धाव संख्या 13. 2. पुन्हा प्रशांत बॅटरला आले. 16 धावांची आवश्यकता. मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल. आता फक्त दहिसर संघाला औपचारिकता बाकी राहील. मला वाटतं हा सामना त्यांच्या खिशात गेलेला आहे. डॉट बॉल. आता किती वाजे? 1 बॉल 1 बॉल 15. जवळजवळ मॅच दहिसर संघाने आर नॉर्थ संघाने या ठिकाणी आपला विजय निश्चित केलेला आहे. सुंदर अशी फलंदाजी, सुंदर अशी गोलंदाजी सादर करून आणि लवकरात लवकर सागर यांनी शेवटचा बॉल टाकून औपचारिकता पूर्ण करून आपल्या संघाचा विजय या ठिकाणी घोषित करायचा आहे. परंतु मोठा शॉट या ठिकाणी सीमेरेषे बाहेर आपला यष्टीरक्षक यांनी पाठवलेला आहे आणि मोठा षटकार मारून हार जरी निश्चित केली असली तरी शानने त्या ठिकाणी षटकार मारून मॅच संपवलेली आहे. आर नॉर्थ दहिसर टीमचं या ठिकाणी संविधान चषक मध्ये हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपण या संविधान चषक 2026 चे मानकरी प्रथम विजेता ठरलेला आहात. त्याचप्रमाणे द्वितीय